मी काहीतरी करून घेईन स्वतःला. मी नाही जगू शकत का त्याच्याशिवाय. ऐक माझं वैदेही, ऐक. आणि तोच मला नाही म्हणणार असेल तर मी काय करू जगून. त्यापेक्षा ना मी मेलेलं बरं. हा मी नाही जगणार. नाही वैदेही, ऐक ना, ऐक ऐक, आपण बोलूया ना यावर. हा शांत हो तू. काय उरलंय बोलण्यासारखं? हा सगळंच संपलंय का? काहीच उरलं नाहीये. मग मी तरी जगून काय करू? मला नाही जगायचं, मला नाही जगायचं. वैदेही अगं असं काय करतेस? ऐक ना माझं. नाही, मला तुझं काही ऐकायचं नाही. वैदेही ऐक ना माझं. वैदेही हॅलो. मी माझं आयुष्य संपवते आणि दॅट्स फायनल. हॅलो वैदेही. प्लीज फोन उचला, प्लीज फोन उचला राजवर्धन सर, प्लीज फोन उचला. हॅलो हॅलो दिव्या, मी कावेरी बोलतेय. हा कावेरी मॅम बोला ना. तू कुठे आहेस आत्ता? आत्ता जिथे कुठे असेल तिथून वैदेहीच्या घरी जाऊ शकतेस का? मी घरीच आहे, पण का काय झालं? अगं तिला बरं नाहीये. नाही म्हणजे तिला बरं आहे, पण तिला. अगं थांब ना, मी तुला सगळं नंतर सांगते, पण तू प्लीज लवकरात लवकर वैदेहीच्या घरी जा. हो हो, तुम्ही काळजी नका करू, मी लगेचच जाते त्यांच्या घरी. काय? तो काय आहे? कुठे निघालीस आता? आता मी मुंबईला निघाली. काय मुंबईला? आता चढलं म्हणे लक्षण ते. इथं तुझ्या लग्नाची बोलणी सुरू आहे आणि तुला खूळ लागले तिकडचं. तात्या मी राजवर्धनला भेटायला नाही जाते. बाय अगं तिथे जाऊन तू खरंच दुखावली जाशील. अहो तात्या मी खरंच त्यांना भेटायला जात नाहीये. मी वैदेहीला भेटायला जाते. तात्या अहो मला गरज असताना वैदेही माझ्या मदतीला धावून आली होती की नाही. मग आता तिला माझी गरज आहे, मला जावं लागेल तात्या. तात्या मी गेलंच पाहिजे हो. विश्वास ठेवा माझ्यावर, मी खरंच तिला भेटायला जाते. आता शेवटची बस पकडली ना तरी सकाळी पोहोचेन. मी तुम्हाला कळवेन तात्या. हवं तर मी गौरीला सोबत घेऊन जाते माझ्या. म्हणजे मी नक्की कशासाठी गेली, कुणाला भेटायला गेले हे ती तुम्हाला कळवेल. चालेल? नाही नको, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू एकटीच जा.